सोमवारी संध्याकाळी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राजीनाम्याचं कारण सांगितलं गेलं, प्रकृती अस्वस्थ. पण हे खरंच कारण होतं का, की यामागे काही मोठं रहस्य दडलेलं आहे? तर धनखड गेले, पण प्रश्न असा निर्माण झाला, नवीन उपराष्ट्रपती कोण? आणि अशातच एक मोठं नाव आता पुढे येते, शरद पवार. होय, ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांना उपराष्ट्रपदाचे ऑफर देण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे. ही चर्चा काही सामान्य नाही. यामागे काही भाजपचा एक राजकीय मास्टर स्ट्रोक. सूत्रांच्या मते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यात या संदर्भात गोपनीय बैठक झाली. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील गुप्त भेट घेतली. हे सगळं काहीसं पटकन घडल्यासारखं आणि यामागे सखोल डावपेच लपलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार खरंच उपराष्ट्रपती होतील का? भाजपला त्यांचा फायदा कसा होईल? हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.